स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे महत्त्वाचे प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? ऑप्शन क्रमांक 1 सरोजिनी नायडू, 2 सुचिता कृपलानी, 3 सुनेत्रा पवार, 4 किरण बेदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सुचिता कृपलानी. भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ह्या सुचिता कृपलानी होत्या. प्रश्न क्रमांक 2, भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? ऑप्शन क्रमांक 1 सरोजिनी नायडू, 2 सुचिता कृपलानी, 3 सुनेत्रा पवार, 4 किरण बेदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू ह्या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. प्रश्न क्रमांक 3, पंचायत समितीच्या उपसभापतीची निवड ही किती कालावधीसाठी होते? ऑप्शन क्रमांक 1 1.5 वर्ष, 2 2.5 वर्ष, 3 5 वर्ष, 4 6 वर्ष. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 2.5 वर्ष. पंचायत समितीच्या उपसभापतीची निवड ही 2.5 वर्षासाठी होते. प्रश्न क्रमांक 4, जागतिक जैवइंधन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 10 सप्टेंबर, 2 16 सप्टेंबर, 3 21 मार्च, 4 10 ऑगस्ट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 10 ऑगस्ट. जागतिक जैवइंधन दिवस हा 10 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 5, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 या योजनेत पात्र होण्यासाठी महिलांचा किती वयोगट होता? ऑप्शन क्रमांक 1 18 ते 60 वर्ष, 2 21 ते 60 वर्ष, 3 21 ते 65 वर्ष, 4 18 ते 65 वर्ष. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 21 ते 65 वर्ष. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 या योजनेत पात्र महिलांचा वयोगट हा 21 ते 65 वर्ष होता. प्रश्न क्रमांक 6, जगप्रसिद्ध वेरूळ लेणी ही कोणत्या राज्याच्या कालखंडामध्ये तयार झाली? ऑप्शन क्रमांक 1 सातवाहन, 2 चालुक्य, 3 पांडव, 4 राष्ट्रकूट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रकूट. जगप्रसिद्ध वेरूळ लेणी ही राष्ट्रकूट या राज्याच्या कालखंडामध्ये तयार झाली. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 कोयना, 2 खोपोली, 3 राधानगरी, 4 तारापूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 खोपोली. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र हे खोपोली या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 8, लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्याकरिता किती सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे? ऑप्शन क्रमांक 1 50, 2 100, 3 150, 4 250. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 50. लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्याकरिता 50 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 9, डिप्रेस क्लास मिशनची स्थापना ही कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 महात्मा गांधी, 3 विठ्ठल रामजी शिंदे, 4 गोपालकृष्ण गोखले. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विठ्ठल रामजी शिंदे. डिप्रेस क्लास मिशनची स्थापना ही विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 10, लाहोर अधिवेशन 1929 मध्ये काँग्रेसने कोणता ठराव मंजूर केला? ऑप्शन क्रमांक 1 स्वराज्य, 2 पूर्ण स्वराज्य, 3 असहकार, 4 अखंडित भारत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पूर्ण स्वराज्य. लाहोर अधिवेशन 1929 मध्ये काँग्रेसने पूर्ण स्वराज्य हा ठराव मंजूर केला. प्रश्न क्रमांक 11, 2024 मध्ये ब्रिक्समध्ये नवीन सदस्य देश म्हणून खालीलपैकी कोणत्या देश सहभागी झाला आहे? ऑप्शन क्रमांक 1 जपान, 2 सौदी अरेबिया, 3 कॅनडा, 4 जर्मनी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सौदी अरेबिया. 2024 मध्ये ब्रिक्समध्ये नवीन सदस्य देश म्हणून सौदी अरेबिया हा देश सहभागी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 12, भारताचे पहिले अतिगरिबीमुक्त राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र, 2 कर्नाटक, 3 गुजरात, 4 केरळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 केरळ. भारताचे पहिले अतिगरिबीमुक्त राज्य हे केरळ आहे. प्रश्न क्रमांक 13, भारताचे पहिले सहकार मंत्री खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 राजनाथ सिंह, 2 अमित शहा, 3 सरदार वल्लभभाई पटेल, 4 मनमोहन सिंग.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अमित शहा. भारताचे पहिले सहकार मंत्री हे अमित शहा आहेत. प्रश्न क्रमांक 14 पंतप्रधान कार्यालयाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 सेवातीर्थ, 2 कर्तव्य भवन, 3 लोकभवन, 4 सेवा मंदिर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सेवातीर्थ. पंतप्रधान कार्यालयाचे नवीन नाव हे सेवातीर्थ देण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 15 स्वामी विवेकानंद यांचे गुरु म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 स्वामी दयानंद सरस्वती, 2 महात्मा गांधी, 3 ईश्वरचंद्र विद्यासागर, 4 रामकृष्ण परमहंस. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रामकृष्ण परमहंस. स्वामी विवेकानंद यांचे गुरु म्हणून रामकृष्ण परमहंस यांना ओळखले जाते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.